मी मनसे शाखाध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम। आज मी माझा प्रभाग क्रमांक 133 ऑक्टोबर पूर्व या ठिकाणी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक जेवढे आमचे रहिवासी आहेत आमच्या इकडे आणि काही जण बाहेरून देखील या ठिकाणी रिक्षा चालक येतात, तर आज मी या रिक्षा स्टँडवर आल्याच्या नंतर ज्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी या 4 तारखेला संप पुकारला आहे, ह्या महाराष्ट्र द्वेष्ट्यांना मी एवढंच सांगतो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आमच्या इथे देखील आमचे उत्तर भारतीय लोक आहेत की त्यांनी स्वतः सांगितलं आहे की 4 तारखेच्या संपाला आमचा पाठिंबा नाही। महाराष्ट्राने आम्हाला खूप काही दिलं, आमचं घर झालं, आमची मुलं इथे शिकली, आमचं सगळं कुटुंब इथे राहतं। महाराष्ट्राला जर एवढं भरभरून आम्हाला जर दिलं आहे, तर आम्ही ह्या संपामध्ये सहभागी होणं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या आणि मराठी भाषेच्या विरोधात उभं राहणं आहे। आणि जसं आपण आपल्या आईला जसं आई म्हणून हाक मारतो, तसं महाराष्ट्राला ते आई म्हणूनच स्वीकारतात। आम्ही आल्यानंतर मी खरं तर या ठिकाणी जेवढे आमचे रिक्षा चालक यांना स्टिकर लावण्यासाठी आलो होतो, परंतु एवढा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे की प्रत्येक आमचा रिक्षा चालक या ठिकाणी रिक्षा थांबवून आमच्याकडून स्टिकर घेतो आहे आणि हा स्टिकर लावतो आहे। ह्या स्टिकरवर लिहिलं आहे, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा। आता तुम्ही माझ्यासोबत बघताय की बघा या ठिकाणी हे स्वतः तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका। महाराष्ट्र कानून महाराष्ट्र का जो कानून है हमें पालन करता हूँ। महाराष्ट्र सरकार का जो भी कानून है हम उसका पालन करेंगे और महाराष्ट्रीय भाषा का हम सम्मान करते हैं। तो हमें महाराष्ट्रीय भाषाचा सम्मान करतो, महाराष्ट्राचे सगळे कानून मला स्वीकार आहे। मी मराठी बोलण्या प्रयत्न करणार, काही चुकी झाली त्याच्याबद्दल आमच्यावर काही कारवाई न करता सहयोग करायला पाहिजे। आणि RTOला मी गेलो, त्यांनी काय विचारलं आम्हाला, तर साहेबांनी बोललं तुम्हाला बरोबर येत नाही, मग तुम्हाला हे रद्द करतो। त्याच्यासाठी आम्ही साहेबांना विनंती करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करावा। हो, मला पण सगळे मंजूर आहे, काय कसं आहे, मी पण मराठीत सांगतो, मराठी समजतो, मराठीमध्ये काय प्रॉब्लेम नाही, बोलायला समजायला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही। धन्यवाद सर। तुमको भी बोलना चाहिए, मैं खुद इसके पक्ष में हूँ। बोला। मराठी बोलतो, मला मराठी समजते, त्या माने सेनेचा विजय हो, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो, माननीय अमित साहेब ठाकरे यांचा विजय हो। आम्ही आलेलो आहोत 4 तारखेला जो संप पुकारलेला आहे, ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षापासून राहतात, आमचा तुम्हाला विरोध नाही, आम्हाला फक्त मराठी भाषा आणि मराठी भाषेचा सन्मान तुम्ही करायचा आहे आणि हा सन्मान झालाच पाहिजे। तुमचा 4 तारखेच्या संपाला पाठिंबा आहे का? हां, तुमचा पाठिंबा आहे का? तुमचा आहे का? तर 4 तारखेला आपला जो कोणी मराठी पॅसेंजर येईल, अमराठी येईल, त्यांना सांगायचं आम्हाला मराठी समजते, आमच्या रिक्षामध्ये येऊन बसा। हे स्टिकर आम्ही त्याच्यासाठीच आज तुमच्या इथे लावलेले आहे, ठीक आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मला काही समस्या नाही आहे, मी UPचे आहे, आजमगड डिस्ट्रिक्ट, पण माझ्या म्हणणं असं आहे की सगळ्यांना बोलायला पाहिजे। आम्ही इथं राहतो, खातो, कमवतो, पण बोलायला काय हरकत आहे, बोलायलाच पाहिजे। आता हे पण एक गोष्ट आणखी आहे, आता हे बघा, इथं आम्हाला पॅसेंजर भेटतो, मराठी पॅसेंजर भेटतो, तो पण हिंदीमध्ये बोलतो, म्हणून आमचं हिंदी असे सगळे नाही येतात। मराठी माणसा जर आपल्याला बोलला की बाबा मला भटवाडीला जायचं, तुम्ही जाणार का, पण तो बोलत नाही, म्हणून या लोकाला कमी येतो। आता मी 4 वर्ष 3 वर्ष पुण्याला होतो, पण मला भरपूर मराठी येते। आता मी इथंच आहे, तर आता कमी आले, कमी पडलं, फरक पडलं ना। मोतीलाल विश्वकर्मा।
मराठी समजतो मराठीमध्ये काय प्रॉब्लेम नाही बोलायला समजायला सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही धन्यवाद बोलना ही चाहिए मैं खुद इसके पक्ष में बोला मराठी बोलतो मला मराठी समजते या माने शिक्षा वाचता तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये आहे? आम्हाला इकडे 29 वर्ष झाली. तुम्ही मराठी चांगलं बोलता? बोलतो पण थोडा थोडा आता मराठी शिकणार की नाही? शिकणार. तुमचं नाव काय? माझं नाव रत्नेश सूर्यमणी पांडे आहे. कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही प्रयागराज उत्तर प्रदेश. तुम्हाला काही समस्या आहे का? मला काही समस्या नाही आहे मी युपीचा आहे आजमगड डिस्ट्रिक्ट पण माझ्या म्हणणं असं आहे की सगळ्यांना बोलायला पाहिजे आम्ही इथं राहतो खातो कमवतो पण बोलायला काय हरकत आहे बोलायलाच पाहिजे आम्ही महाराष्ट्र आता हे महाराष्ट्र एक गोष्ट कानूनचे आणखी आहे. पालन करतो. आता हे बघा इथं आम्हाला पॅसेंजर भेटतो मराठी पॅसेंजर भेटतो तो पण हिंदीमध्ये बोलतो म्हणून आमच्या हिंदी भाषे सगळ्यांना येतात मराठी माणसा जर आपल्याला बोलला हे बाबा मला भटवाडीला जायचं तुम्ही जाणार का पण तो बोलत नाही म्हणून या लोकांना कमी येते आता मी 4 वर्ष 3 वर्ष पुण्याला होतो पण मला भरपूर मराठी येते आता मी इथंच आहे नाव काय तर पूर्ण? आता कमी आलं कमी पडलं फरक पडला ना मोतीलाल विश्वकर्मा